दिल्लीच्या जंतर मंतरवर मागच्या महिन्याभरापासून आंदोलन करत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने सोमवारी 20 जुलैला संसद भवनावरती मोर्चाचं आवाहन केलं होतं. या मोर्चाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही, पण आंदोलक मोर्चांवरती अगदी ठाम होते. याच दरम्यान सोमवारी सकाळी म्हणजे आज 10 वाजता सुमारास पोलिसांनी संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. आंदोलक हजारोंच्या संख्येने होते, ज्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. सध्या दिल्लीच्या रस्त्यांवरती तब्बल 5,000 पेक्षा जास्त जवान तैनात आहेत. आंदोलक भडकू नये यासाठी परिसरात जॅमर लावले असल्याची माहिती देखील समोर येते. दुपारी 4:30च्या सुमारास हा मोर्चा संसदेच्या जवळ पोहोचला. त्यावेळी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. इकडे कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आणि सोनम वांगचुक यांनी सरकारशी चर्चेची तयारी दाखवलेली असून दोन बाजूंमध्ये चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती आहे. कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांचं उपोषण सोडलंय. तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात येतेय. संसदेत आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधकांनी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलकांत झालेल्या लाठीचार्जाचा आणि राम मंदिरातल्या देणगी घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरलाय. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरायला सुरुवात केली आहे. नक्की काय घडलंय? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची दिल्लीतली परिस्थिती नेमकी काय आहे? विरोधक संसदेत कसे आक्रमक झालेत? आणि खरंच धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का? आंदोलकांचे सगळे अपडेट्स पाहूया आजच्या व्हिडिओमधून. कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चामध्ये सकाळपासूनच विरोधकांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली. सकाळी 11 वाजता आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंग आणि आतिश्री यांनी जंतर मंतर इथे येऊन या आंदोलनात सहभाग घेतला. तर समाजवादी पार्टीचे खासदार डिंपल यादव यांनी इतर पक्षाच्या नेत्यांसह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरच्या दिशेने कूच केले. जंतर मंतर ते संसद हे अंतर फक्त 1.5 किलोमीटरचं आहे. सकाळपासून या रस्त्यावरती जिकडे तिकडे फक्त आंदोलकच दिसत आहे. या दरम्यान आंदोलक हे राजी चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्टेशन मध्ये घुसले. अनेकांनी तर बारगेट्स तोडले. संसद भवनाचं पोलीस ठाणं गाठलं. यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. CGPच्या या प्रोटेस्टमुळे दिल्लीतलं जनपद मार्केट बंद करण्यात आलं. पोलिसांच्या चेकिंगमुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची परिस्थितीही निर्माण झाली आहे. खरं तर जंतर मंतर सकाळीच लाठीचार्ज घटना घडल्यानंतर संसद परिसराची सुरक्षा प्रचंड वाढवण्यात आली. पोलीस आणि निमलष्करी दलांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. रस्त्यावर फक्त 100 मीटरच्या आत 6 ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेड्स होते. मात्र तरीसुद्धा आंदोलक संसदेपर्यंत जाऊन धडकले. तिथे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. आंदोलकांना थांबवण्यासाठी संसद परिसरात बॅरिकेड्सच्या 3 लेअर लावल्या होत्या, पण आंदोलक मात्र रेल्वे भवनाजवळ शेवटच्या लेअरपर्यंत पोहोचले. त्यानंतर रॅपिड ॲक्शन फोर्सनं आंदोलकांना थांबवलं आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पाहायला मिळाल्या. आंदोलकांनी रायसीना रोडवरती लावलेले बॅरिकेड्स सोडण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या झाल्यानंतर झालेल्या गोंधळामध्ये काही आंदोलकांच्या हाताला, डोक्याला आणि पायाला मार लागल्याचं सांगितलं जातंय. परिसरात अग्निशमनच्या दलाच्या गाड्या आधीच तैनात करण्यात आल्या होत्या. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान हातामध्ये पाईप घेऊन तैनात झाले. खबरदारी म्हणून संसद परिसराचं मेन गेट बंद करण्यात आलं. दुपारी 1 वाजल्यापासून सुमारास उमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षानं मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता हे आंदोलन चांगलंच मोठं झाल्याचं दिसून येत आहे. इकडे सोनम वांगचुक यांनी सौदर्शन हॉस्पिटलला पत्र लिहून माझी तब्येत आता बरी आहे, मला मोर्चाला जाण्याची तात्पुरती परवानगी द्यावी अशी मागणी केली, पण त्यांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही. पण कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन मोठं होतं असल्याचं पाहून आता सरकारनं आंदोलनाच्या नेत्यांशी संपर्क साधलाय असं म्हटलं जातंय. कॉक्रोच पार्टीचे प्रवक्ते सौरभ भदास यांनी सांगितलं की सकाळी सरकारनं त्यांच्या चर्चेसाठी संपर्क केला होता. सरकारकडनं JP नड्डा यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलवलं. या आंदोलनाबाबत आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्याबाबत सध्या JP नड्डा हे कॉक्रोच पार्टीचे नेते सौरभ दास आणि
आशुतोष रांका यांच्याशी चर्चा करताय, अशी माहिती समोर येते. महत्त्वाची बातमी म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहा यांच्या भेटीला गेल्याची माहिती सुद्धा माध्यमांनी दिली आहे. ही भेट नेमकी कशा संदर्भात आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण वाढतं आंदोलन पाहता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो का, असे प्रश्न विचारले जातात. तिकडे मोर्चामध्ये सहभागी असलेले अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण मागे घेतलंय. कॉक्रोच पार्टीचे म्हणण्यानुसार नीट पेपर फुटीमुळे जीव देणारी विद्यार्थी रिया थापा हिच्या वडिलांनी दिपके यांची समजूत काढून त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी भाग पाडलं, जेणेकरून ते संसदेकडे काढल्या जात असलेली मोर्चाचं नेतृत्व करू शकतील. या घडलेल्या घटनांवरती आता अनेकांनी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी यावरनं सरकारवरती टीका केली. शशी थरूर म्हणतात की आंदोलन शांतपूर्ण होत असताना लाठीचार्ज करण्यासाठी काय गरज होती. लाठीचार्ज हा हिंसाचार आहेत. देशात अनेक गंभीर प्रश्न, संसदेत त्यांची चर्चा होणं आवश्यक आहे. आज सकाळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. जंतर मंतरवर जमलेल्या मुलांचा आवाज दाबला जातोय. सरकारनं त्यांच्यावरती लाठीचार्ज केलाय. सरकार बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा आणि आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत असा आरोप खरगे यांनी केलाय. या मुद्द्यावरनं विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ घातला. त्यामुळे सभागृहात कामकाज अनेक वेळा तहकूब करावं लागलंय. तिकडे काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलनाला अनेक शेतकरी संघटनांनी देखील पाठिंबा जाहीर केलाय. शेतकरी संघटनांनी सोमवारी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने दिल्लीच्या सिंग बॉर्डरवर सतर्कता वाढवण्यात आली. सकाळपासून सीमेवर मोठ्या संख्येने हरियाणा पोलीस तैनात असून प्रत्येक कोपऱ्यावरती बारीक लक्ष असून ठेवलं जातंय. पोलिसांनी सांगितलं की दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन चालू आहे, त्यामुळे तिथे कोणाचीही चुकीची घटना घडू नये यासाठी पाळत ठेवली जाते. सध्या बॉर्डर वरती चेकिंग पॉईंट तयार करण्यात आला असून ही स्थिती 15 ऑगस्टपर्यंत कायम राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. DCP सचिन शर्मा यांनी सांगितलं की पावसाळी अधिवेशन आणि आंदोलनाची स्थिती पाहता दिल्लीमध्ये BNSच्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमवण्यास तसंच आंदोलन करण्यास सक्त मनाई आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. फक्त जंतर मंतर इथे शांतपूर्ण आंदोलनाला परवानगी दिली जाईल आणि त्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक असेल. या आदेशाचं उल्लंघन करण्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिलाय. यामध्ये BSNच्या कलम 223 आणि इतर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलिसांकडे आहे. त्यामुळे या आंदोलकांवर पोलिसांकडनं गुन्हा दाखल केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर इकडे मुंबईत सुद्धा 23 जुलै ते 3 ऑगस्ट अशा 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश दिल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी पोलीस अधिनियमानुसार हा आदेश जाहीर केलाय. या 15 दिवसादरम्यान 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र यायला बंदी असणार आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका, त्यात फटाके आणि बँड लावण्यावरती सुद्धा मुंबईमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले, असा आरोप CJP कडनं केला जातोय. तर राजधानी दिल्लीमधली सध्याची परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. पावसाळा अधिवेशनादरम्यान आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचल्यानं पोलिसांकडनं त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला जातोय. त्यामुळे या सगळ्यातनं नेमका काय मार्ग निघतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. तुम्हाला काय वाटतं? आंदोलकांची मागणी सरकार मान्य करणार का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल का? की आंदोलन मागे हटवतील? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.